श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू, कल्पवृक्षाचा अंगीकारू, कोण करी श्रीराम। कल्पतरू याचा अर्थ काय? कल्पतरू हा काही आपल्या फक्त एका वृक्ष एवढ्यापुरता मर्यादित नाही। कल्पतरू ही मनातली एक सुंदर अशा प्रकारची संकल्पना आहे असं मला वाटतं। कारण कल्पतरूच्या संकल्पनेमध्ये सगळं काही सामावलेलं आहे। कशा प्रकारची संकल्पना आहे ती? की मी परमेश्वराची आराधना करतो आहे, परमेश्वराची उपासना करतो आहे, याचाच अर्थ मला परमेश्वर जे हवं आहे, जे पाहिजे आहे, मला जे हवं आहे, ज्याची मला गरज आहे आणि ज्याची मला आवश्यकता आहे, जे माझ्यासाठी कल्याणाचं आहे, ते देणारे माझे सद्गुरू फक्त असतात, अशी कल्पना आहे। कल्पतरू याचा अर्थ असा आहे की आपण नेहमी एक दृष्टांत ऐकतो ना, की एक वाटसरू होता, एका झाडाखाली जाऊन बसला, दमलेला होता, त्याला कुठेतरी सावलीची गरज होती। त्याला असं वाटलं की अरे वा, किती छान मस्त सावली आहे ना, इथे बसावं। बसल्यानंतर थोडंसं मनात आलं, थोडंसं काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल, म्हणून खायला जेवणाचं ताट आलं, 5 पक्वान्नाचं सुंदर जेवण केलं। आराम करतोय, थोडासा आराम करायला तिथे पडला आणि पडल्या पडल्या मनामध्ये विचार आला, काय बरं असेल हे? कारण मला सावली पाहिजे होती, मला मिळाली, मला भूक लागली होती, मला खायला मिळालं, मला पाणी हवं होतं, मला पाणी प्यायला मिळालं, मला विश्रांतीची गरज होती, मला विश्रांतीही या ठिकाणी सावलीमध्ये मला मिळाली। असं काय असेल या झाडामध्ये? असं कोणतं झाड असेल हे? या झाडामध्ये असं काहीतरी वेगळी भूताखेताची शक्ती तर नसेल ना, असं म्हणला आणि भूतांनी त्याच्यावरती झाडा घातला। एक दृष्टांत म्हणून आपल्याला फक्त हे सांगतोय की मनामध्ये जशी कल्पना कराल तशी कल्पना मनातून आपल्याला ती साथ आतून देत असते। म्हणून चांगल्या कल्पना करा ना, चांगली स्वप्न पडतील असा रात्री विचार करून झोपा। रात्री झोपताना शांतपणानं जर सद्गुरूंच्या स्मरणामध्ये जर आपण विश्रांतीला गेलो, सद्गुरूंची मानसपूजा करून जर आपण विश्रांतीला गेलो, तर ती सद्गुरूंची पावलंच आपल्याला स्वप्नामध्ये दिसतील। सद्गुरूंची पावलं स्वप्नामध्ये दिसून दिसून एक ना एक दिवस त्या पावलातूनच आपल्याला खऱ्या अर्थानं सद्गुरू आपल्यासमोर आशेच्या आशे उभे राहतील। वस्त्रे हुरमुजी भरजरी, पटकुळे माथाची राही वसे, काया सुंदर गौर वर्ण विलसे, भाळी अवाळू असे। अशा प्रकारचे समर्थ समोर उभे राहतील आणि म्हणतील, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? अशी समर्थांची सुंदर प्रकारची प्रचिती आपल्याला जर घ्यायची असेल तर मनामध्ये चांगल्या संकल्पना नेहमी राबवता आल्या पाहिजेत। मनामध्ये नेहमी सत्य वस्तूबद्दलचं आकर्षण असलं पाहिजे। मनामध्ये फक्त शुद्ध प्रेमाचं चिंतन असलं पाहिजे। अशुद्ध आणि अशा प्रकारच्या विकल्पयुक्त प्रेमानं मन बरबटून मन विकल्पग्रस्त होऊन जातं। मनामध्ये चांगला विचार यावा म्हणून समर्थ असं म्हणाले की सद्गुरूसी म्हणावे कल्पतरू। कल्पना केल्यानंतर मिळणं, कल्पनेनं प्राप्ती होणं ही स्वाभाविकता आहे किंवा ते झालं, मिळालं। पण सद्गुरू कसे आहेत तर त्या कल्पनेच्याही पलीकडचे आहेत। कल्पनातीत विचारू, ज्याची आमची मनाची धारणा, आमची मनाची उंची जिथं पोहोचू शकत नाही, असं ठिकाण म्हणजे सद्गुरू तत्व आहे। आमच्या बुद्धीची झेप तिथपर्यंत नाही पोहोचू शकत। किती बुद्धिमान असलो तरी सुद्धा आमच्या सद्गुरूंच्या चरणापाशी गेल्यानंतर ही बुद्धी त्या ठिकाणी गहाणच टाकावी लागते।
त्या बुद्धीचा सद्गुरु तत्वाशी स्पर्श होण्यासाठी, तिथपर्यंत जाण्यासाठी बुद्धीशिवाय जाऊ शकत नाही हे मान्य आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी बुद्धीची आवश्यकता आहे. बुद्धी ही कुबडी आहे, लक्षात ठेवा. बुद्धी हा आधार आहे, पण तो आधार आणि ती कुबडी कुठपर्यंत? त्या तत्वापर्यंत जाईपर्यंत असते. तिथे गेल्यानंतर ती कुबडी आपोआप हातातली गळून पडली पाहिजे. त्या कुबडीचा आम्हाला आधार वाटावा, पण ती कुबडी म्हणजे सर्वस्व आहे या कल्पनेमध्ये मला राहता येणार नाही. असं हे सद्गुरु तत्व आहे. बुद्धी, मला बुद्धीबद्दल काही कमी लेखायचं बुद्धीला असं नाही. बुद्धीनं जाणू नये अशातला अर्थ नाही, पण बुद्धी फक्त जाणण्यासाठी आहे हे मात्र नक्की लक्षात ठेवा. तिथं जाण्यासाठी आहे हे लक्षात ठेवा, पण तिथं गेल्यानंतर, त्यांच्या चरणाला स्पर्श झाल्यानंतर तिथे बुद्धीचं कामच शिल्लक राहत नाही. तिथे वाणीचं काम राहत नाही, तिथे कान शिल्लक राहत नाही, तिथे डोळा शिल्लक राहत नाही, तिथे नाक शिल्लक राहत नाही. या शरीरातला कोणताही अवयव त्या ठिकाणी राहू शकत नाही समोर. अशी अवस्था जी आहे ती सद्गुरु कृपेची अवस्था आहे. आणि कल्पनेतीत विचार होय. हा विचार जो आहे ना, हा कल्पनेच्या पलीकडचा विचार आहे. कल्पवृक्षांचा अंगीकारो कोण करी. आणि अशा कल्पवृक्षाच्या छायेमध्ये आम्ही बसलेलो आहोत. अशा सद्गुरूंच्या तत्वामध्ये आम्ही रममाण होण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणून अशी अवस्था आम्हाला प्राप्त होण्यासाठी, या सद्गुरू तत्वाचं स्मरण अखंड अंतकणामध्ये राहण्यासाठी आपण या समर्थ चिंतनामध्ये आपण राहावं आणि त्याचा आनंद घ्यावा. असंच हे समर्थांचं चिंतन आज आपण इथे श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.